हाय फ्रेंड्स, मी सुषमा संघवी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर सकाळचे आता ना 11 वाजत आले। लव्ह स्टोरीचे ब्लॉग तुम्ही बघितले आणि लव्ह स्टोरीचा शेवटचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे। तो शेवटचा व्हिडिओ अपलोड करायला उशीर झाला, म्हणजे मी तसं 12 वाजता व्हिडिओ टाकत होते, पण 12 वाजेपर्यंत माझ्या व्हिडिओची एडिटिंग झाली नव्हती। त्याच्यामुळे कारण तर तो व्हिडिओ मोठा होता, त्याच्यामुळे एडिटिंग वगैरे झाली नाही। त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ ना संध्याकाळी अपलोड केला होता। तुम्ही लोकांनी तो बघितला नसेल तर बघून घ्या। लव्ह स्टोरीचा आणि 6वा पार्ट अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या बघितला नसेल तर। आणि शिवांशला सुट्ट्या लागलेल्या आहे बघा, इकडे शिवांश बसलेलं आणि हे एक तर इकडे शिवांश बसलेला आहे आणि अद्विकने इकडे झोपलेला आहे। दोघांनाही फ्रेश करून दिलं। सकाळी माझ्यासोबत अद्विक लवकर उठला होता, तर अद्विक लवकर उठला त्याच्यामुळे मग म्हटलं की आता त्याला फ्रेश करून झोपवावं। तर त्याला फ्रेश केलं आणि झोपवलं तर तो जास्त झोपला आणि मुलं अंघोळ करून दिल्यानंतर जास्त झोपतात, तर तो भरपूर वेळचा झोपलेला आहे। शिवांश पण फ्रेश झालेला आहे आणि त्याचं जेवण पण झालेलं आहे, कारण तर सकाळी नाश्ता वगैरे केला नाही, तर त्याला लवकर भूक लागली तर तो जेवण करून मस्त निवांत बसलेला आहे। उन्हाळा सुरू झालेला आहे आणि गरमी खूप होते, पण आजचं वातावरण थोडंसं बदललेलं आहे, म्हणजे थोडं ऊन सावली असं होत आहे, म्हणजे बादल बादल असल्यासारखं वातावरण आजचं आहे ना। तर रोज एवढी कडक ऊन असते आणि गरमी पण तेवढीच होत असते, पण आज थोडंसं बादल आहे, पण गरमी होतच आहे। उन्हाळा सुरू झाला, गरमी तर होणारच आहे। तर आता कूलरचं वगैरे बघावं लागणार आहे। तर इकडे बघा कपडे वगैरे टाकलेत सुकायला, तर गॅलरीचा दरवाजा एवढा ठेवते। तर चला मग, तुम्ही जर लव्ह स्टोरीचा शेवटचा पार्ट बघितला नसेल ना तर नक्की बघा एकदा। तर मिस्टर तर ऑफिसला गेले आहे, शिवांशला सुट्ट्या लागल्या आहेत, पण शिवांशला सुट्ट्या लागल्या हे कळत नाही आहे। तो मला रोज विचारतो, मम्मी माझं उद्या स्कूल आहे की सुट्टी आहे, मला तो रोज विचारतो, पण मी त्याला एकच उत्तर देते की बाळा सुट्टी आहे। नेमकं त्याला सुट्ट्या कशाच्या लागल्या हे पण कळत नाही। सकाळी स्वयंपाक झाला होता, मिस्टरांना टिफिन दिला, ते मिस्टर तर ऑफिसला गेले। मग सकाळचा सगळा स्वयंपाक तयार आहे, नाश्ता वगैरे करण्याची काही गरज पडलेली आहे। आणि परत एक गोष्ट आपल्यासाठी चांगली होते की सकाळी जर स्वयंपाक करून झाला ना तर सकाळचे सगळे कामं लवकर आवरले जाते, आणि स्वयंपाक जर झाला नाही, चुकून एखाद्या दिवशी स्वयंपाक करायला उशीर झाला किंवा टिफिन वगैरे सकाळी दिला नाही, तर मग तेच कामं दिवसभर पुरत असतात, म्हणजे दुपारचे 3 वाजून जाते असं होते। सकाळच्या स्वयंपाकामध्ये मला गवाराची शेंगाची भाजी, अशा गवाराची शेंगाची भाजी केली होती, शेंगदाण्याचं कूट टाकलेली आणि चपात्या केल्या होत्या। मिस्टरांना चपात्याने गवाराची शेंगाची भाजी दिली आणि त्यानंतर आता बाळाला वरण घातला, की मी वरण तिथे कुकरमध्ये लावून ठेवलेलं आहे। गरमच आहे, बाळ उठलं की लगेच मग ते मी गरम करणार आणि त्याला जेवणचा पण। त्याची पण तब्येत खराब झाली होती होळीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी त्याची तब्येत खराब झाली होती। मग त्याच दिवशी त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन आणलं आणि आता त्याची तब्येत बरी आहे जरा। आणि शिवांशला सुट्ट्या लागून आता 2-3 दिवस झाले, म्हणजे 27 तारखेपर्यंत शिवांशचे एक्झाम होते। 27 तारखेनंतर 28 तारखेपासून त्याला सुट्ट्या लागल्या। आजची तारीख आहे 30, म्हणजे 3 दिवस झाले शिवांशला सुट्ट्या लागलेल्या। पण 3ही दिवस शिवांश तुम्हाला एकच विचारलं, मग मी माझं उद्या स्कूल आहे की सुट्टी आहे, मला असं विचारतो। कारण तर शिवांशला स्कूलची खूप आवड आहे, स्कूलमध्ये जायचा कंटाळा नाही, उठायचा कंटाळा नाही, अभ्यास करायचा कंटाळा नाही, कशाचाच कंटाळा नाही। त्याच्यामुळे मलासुद्धा खूप मदत होती त्याची, की मला जास्त त्याच्या मागे करावं लागत नाही। सुट्ट्या लागल्या तेव्हापासून त्याला खूप कठीण झाली, दिवसभर इकडचं तिकडे फेऱ्या मारत असतो। काय करू मम्मी, मी काय करू मम्मी, मला सारखं म्हणत असतो। आता मला शोधावं लागणार की त्याचा उन्हाळा कसा चांगला जाईल, असं मला काहीतरी शोधावं लागणार आहे। मग आता स्वयंपाक तर सगळ्यात तयार आहे, माझं जेवण बाकी आहे, कारण तर सकाळी नाश्ता नव्हता केला। मी माझं जेवण करून घेते, मग बाळ उठलं की मग बाळाचं जेवण करते। तर चला मग मी जेवण करून घेते, त्यानंतर बोलते तुमच्याशी। आणि मुलांना सुट्ट्या लागल्या इकडे बघा, ह्या टेरेसवरती मुलं खूप खेळते। मी खिडकी लावून दिली म्हणजे कमी आवाज आला पाहिजे, तरी पण त्यांचा आवाज येत आहे। आणि इकडे मी वरण पातळ करून उकडायला ठेवलं आहे, आणि हे वरण मुगाच्या डाळीचं आहे, जे काळ्या सालीची मुगाची डाळ आहे ना, त्या डाळीचं वरण आहे। मी आता अद्विकसाठी केलेलं आहे। तर कधी कधी मुगाच्या डाळीचं वरण देते, कधी कधी तुरीच्या डाळीचं वरण देते। तर असं 2 डाळीचं मी वरण आता अद्विकला देते। तर चला आता इकडे वरण उकडत आहे, म्हणजे उकडून थोडंफार थंड होणार, त्यानंतर मग बाळ उठलं की मग त्याला जेवण चालते। आता बघा तुम्हाला खोटं वाटणार, मी म्हटलं तुम्हाला शिवांशला स्कूलचा अजिबात कंटाळा नाही, तो बघा स्कूल बंद झालं तरी बुक आणि पेन घेऊन बसलेला आहे, आपलं काहीतरी करत आहे। त्याला करमत नाही घरामध्ये, त्याच्यामुळे तो घेऊन बसलेला आहे आणि तिकडे झोपलेलाच आहे। शिवांशला सुट्ट्या लागल्या, त्याच्यामुळे शिवांशला स्कूलमध्ये वगैरे घ्यायला जावं लागत नाही, त्याच्यामुळे माझे कामं पटपट होऊन जाते सकाळचे। अद्विक झोपेतून उठला होता, तर झोपेतून उठल्यानंतर त्याला जेवण चाललं आणि तो आता इथे खेळत आहे।
दोघंही भाऊ इथे बसलेले आहेत. शिवांश बघत आहे त्याचं कार्टून टीव्हीवरती आणि अद्विक आता त्याच्याजवळ येऊन बसला आहे. ते बघा आता जेवण झालं, पाणी पिला, पाणी सांडवलं, टी शर्ट ओलं केलं आहे. अद्विकचं तर आता जेवण वगैरे करून झालं, पण मला ना आज एक महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे किचनमधल्या मांडण्या मला क्लीन करायच्या आहे. तर मागच्या वेळेने तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या मी मांडण्या क्लीन केल्या तेव्हा, कारण तेव्हा मी सगळे भांडे घासून घेतले होते आणि त्यानंतर मदत क्लिनिंग केली मांडण्यांची, पण परत खराब झाले आहे कारण इथे ना धुळीचा खूप जास्त त्रास होतो. या मांडण्यांवरती खूप धूळ बसते, खूप धूळ बसलेली आहे. 2-3 दिवसामध्येच मांडण्या क्लीन कराव्या लागतात. तर सकाळचे सगळ्यांचे जेवण झाले होते. शिवांचं, माझं आणि अद्विकचं जेवण झालं होतं. त्याच्यानंतर दुपारी थोडासा आराम केला आणि आम्ही तिघेही उठलो. तर सकाळी नाश्ता वगैरे केला नव्हता, त्याच्यामुळे सकाळी लवकर जेवण केलं होतं. तर भूक लवकर लागली संध्याकाळी. तर मग शिवांशला पण लागली होती आणि मला पण लागली होती. तर आता काय करू नाश्त्यामध्ये असं विचार करत होते. तर मग म्हटलं की कोबी आहे, तर आता मी कोबीचे कटलेट बनवते. तर मी आता पत्ताकोबीचे कटलेट बनवणार आहे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी. जास्त नाही बनवणार आहे, थोडीशी. तर थोडीशी पत्ताकोबी आधीची होती, म्हणजे रात्री मी पत्ताकोबीची भाजी केली होती, तर वाटीभर पत्ताकोबी शिल्लक होती, तर ती पण होती आणि थोडीशी परत कट करून घेतली आणि दोन्ही पत्ताकोब्यानं मिक्स करून घेतल्या आणि नंतर धुवून पण घेतल्या आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून ठेवलं, म्हणजे पत्ताकोबीला पाणी सुटणार आणि मीठ टाकून ठेवल्यानंतर पत्ताकोबीला पाणी सुटते आणि नरम पण पडते, म्हणजे कटलेट बनवायला सोपे जातात म्हणून. आणि आता कटलेटमध्ये टाकायला बारीक उभे चिरलेले कांदे पाहिजे होते. तर मग इथे मी कांदे पण कट करून घेते आणि त्याच्यामध्ये थोडीशी लसूण अद्रकाची पेस्ट पण लागते आणि मिरच्या पण आपण कट करून टाकू शकतो. पण मग शिवांश वगैरे कटलेट खाते आणि खाताना कधी मिरची लागली चुकून तर मग तो खाणार नाही, म्हणून मग ना मिरच्या पण कूट करून घेतल्या एकत्र लसूण आणि अद्रकामध्ये. तर त्याची पेस्ट मी करून घेतली आणि खलबत्त्यामध्येच ठेवली आणि जे मीठ टाकून पत्ताकोबी ठेवली होती ना त्याला पाणी सुटलं होतं आणि पत्ताकोबी नरम पडली होती. तर मग त्यातलं पाणी सगळं काढून घेतलं आणि एका पातेल्यामध्ये पत्ताकोबी काढून घेतली. तर त्यामध्ये ना मग बेसन टाकत आहे मी आणि बेसन आणि तांदळाचं पीठ नसलं तर आपण बारीक रवासुद्धा टाकू शकतो आणि बारीक चिरलेला कांदा आणि जे लसूण अद्रक आणि याची पेस्ट केली होती ती पण टाकून दिली, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून दिली आणि मसाले पण घेतले होते. धने मी कुटून घेतले आहे दरदरे आणि थोडंसं जिरं पण कुटून घेतलं आहे. बाकी मग घरात असलेले मसाले, गरम मसाला वगैरे टाकू शकतो आणि तिखट आणि हळद असं घेतलं आहे मी इथे. तर सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ते सुद्धा मी टाकून दिलं आणि आधी मीठ टाकलं होतं पण ते पाणी काढून घेतलं होतं, परत मग चव लागली नसती कटलेटला म्हणून थोडंसं मीठ टाकून दिलं. आणि मी जेव्हा हे सगळं मिश्रण भिजवत होते ना तेव्हा मला थोडंसं कोरडं वाटत होतं, म्हणून थोडंसं पाण्याचा शिंपडा मारला आणि परत ते मिक्स करून घेतलं. तर जास्त पातळ झालं नाही पाहिजे आणि जास्त निब्बर पण राहिलं नाही पाहिजे, असं पीठ भिजवावं लागतं जसं आपण पकोड्यांना भिजवतो तसं. तर इथे मग मी कटलेट बनवायला घेतले. तर आपण याला कटलेटही म्हणू शकतो किंवा पॅटीज बनवू शकतो. तर मग दोन्ही प्रकार एकाच पद्धतीने बनवले जाते, त्याच्यामुळे कटलेट किंवा पॅटीज. तिथे बघा किती मस्त दिसत आहे, मस्त पत्ताकोबी आणि कांदेवरती दिसत होते कटलेटच्या. आणि मला त्याच्यासोबत खायला मिरच्या लागणार होत्या तळलेल्या, तर तळून घेतल्या मिरच्या काही आणि त्यानंतर कटलेट तळायला घेतले. तर इथे बघा शिवांशची लुडबुड चालू होती की कधी होते आणि ते बघा तळायला घेतली. ही कढई माझी थोडी खराब झाली कारण ते एकाच कढईचा मी जास्त वापर करते, त्याच्यामुळे आता या कढईला बघावं लागणार कसं क्लीन करता येईल चांगलं. जे मी कटलेट तळायला टाकले होते ना ते तळून झाले आणि मी कटलेटनं जास्त तेलामध्ये तळत नाही. आपण याला डीप फ्रायवर करू शकतो किंवा शेलो फ्राय पण करू शकतो. म्हणजे डीप फ्राय म्हटलं तर जास्त तेलामध्ये, शेलो फ्राय म्हटलं तर कमी तेलामध्ये. तुम्ही कमी तेलामध्येच सगळे कटलेट तळून घेत आहे. इथे बघा कटलेट तळून झाले, सोबत टोमॅटो सॉस आणि मिरच्या घेतल्या होत्या आणि जे दुसऱ्यांदा तळायला टाकले होते ना ते सुद्धा कटलेट तळून झाले आणि आता इथे आम्ही खायला घेणार होतो. पण त्याच्या पहिले तुम्हाला मी फोडून दाखवते. बघा पत्ताकोबी मस्त अशी दिसत होती आणि कांदेसुद्धा दिसत होते बाहेर निघालेले. तर मग आता इथे मी आणि शिवांश बसलो खायला. नाश्ता करून घेतला, मस्त पोटभर नाश्ता झाला कटलेटचा आणि मी कटलेटला पहिल्यांदाच बनवले. आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगितलंच होतं की मला मांड्या थोड्याशा क्लीन करायच्या आहे, कारण ते जिथे धूळ बसली तिथून साफ करून घ्यायच्या होत्या. तशा तर इकडून तिकडून नेहमीच साफ करत असतो आणि जाड्या वगैरे काढतच असते, त्याच्यामुळे मग आज काही डीप क्लिनिंग वगैरे करायची नव्हती, फक्त वरून असं पुसून घ्यायचं होतं मांडण्या. तर मग तेच मी पुसून घेत आहे. हे तर मांडणी खालीच होती, म्हणजे स्टीलची मांडणी, कारण तर मी जे काही एक्स्ट्राचे भांडे होते ना ज्याच्यावर नुसती धूळ बसून राहत होती ते सगळे भांडे मी आतमध्ये ठेवून दिले आहे आणि जे उपयोगाचे आहे तेवढेच भांडे मी ठेवले आहे. तर मग स्टीलची मांडणी मी पुसून घेतली. त्याच्यानंतर मग ना इकडे लोखंडी मांडणीमधले भांडे पण क्लीन करायचे होते, त्याच्यावरती खूप धूळ बसली होती. तर तीसुद्धा मी ओल्या कपड्यांनी धूळ पुसून घेतली आणि त्याच्यानंतर कोरड्या कपड्याने धूळ पुसून घेतली. आणि मांडणीमधले जे कप्पे आहेत ना ते सुद्धा मी चांगले पुसून घेतले, म्हणजे तिथे परत पुसलेले भांडे ठेवायला बरे पडणार म्हणून.
तर इथे सगळे मी डबे पुसून एका कप्प्यामध्ये ठेवल्याने आणि ज्या कप्प्यांमधले भांडे मी काढले तो कप्पा पुसून घेत आहे आणि परत जागच्या जागी डबे ठेवून देत आहे. इथे मी प्लास्टिकचे डबे प्लास्टिकचे जे डबे ज्या कप्प्यामध्ये ठेवते त्या कप्प्यामध्ये इथे प्लास्टिकचे डबे ठेवून दिले आणि खालचेसुद्धा छोटे छोटे डबे होते ते सुद्धा मी इथे ठेवून दिले. आता मसाल्याचा डबा मी नेहमी गॅस सोट्याच्या बाजूला ठेवत होते, पण तिथून अधिक पाडत होता म्हणून आता मी इथे मांडणीमध्ये ठेवून देत आहे. आणि जे जाडीमध्ये भांडे घासून ठेवले होते ते सुद्धा इथे लावून देत आहे, कारण माझी मांडणी तुम्हाला दिसत असेल स्टीलची पूर्ण रिकामी आहे, कारण तर जाडीमध्ये भांडे आहे त्याच्यामुळे ते भांडे आता मी लावून देत आहे जाडीमधले मांडणीमध्ये. तर अशा पद्धतीनं संध्याकाळचे कामंसुद्धा करायला सुरुवात केली क्लिनिंग झाल्यानंतर. बाळ झोपलेलं होतं म्हणून हे सगळं करायला सोपं पडते ना. तर बाळ उठलं ना तर मग त्याला जास्त बघावं लागते, तो सारखा चिडचिड करतो आणि माझ्या मागे मागे फिरतो, कारण तुम्हाला मी सांगितलंच त्याची तब्येत जराशी बरी नव्हती त्याच्यामुळे. आणि मांडणीमध्ये जाडीमधले भांडे लावून दिले आणि त्याच्यानंतर मी जे नाश्त्याचे भांडे पडले होते कटलेट वगैरे केल्यानंतर ते मी इथे घासून घेत आहे. आणि शिवांशला पाहिजे होता मोबाईल, तर तो फ्रीजच्या मागे लपून मला बघत होता मी की मला कधी देते मोबाईल, कधी देते मोबाईल, म्हणजे मम्मीचं कधी होते काम आणि मला कधी देते मोबाईल. म्हणजे आता कसं त्याला सुट्ट्या लागल्या तर त्याचं मन लागत नाही आहे, तर थोडा वेळ तरी त्याला मोबाईल पाहिजे, तर मग मी देते त्याला थोडासा मोबाईल, जास्त नाही देत. दिवसभरामध्ये मी क्वचित अर्धा तास तरी त्याला मोबाईल देत असणार, जास्त देत नाही. भांडी वगैरे घासून झाली आणि जाडीमध्ये ठेवून दिली आणि जे गॅसवरती पाणी पडलं होतं ते सुद्धा मी पुसून घेतलं आणि त्यानंतर इथे ठेवलं मी संध्याकाळी माझ्यासाठी प्यायला चहा. कारण तर चहा तर पाहिजे, उन्हाळा असो हिवाळा असो की पावसाळा, तीनही ऋतूमध्ये मला 3 टाईम चहा तरी पाहिजे, सकाळ दुपार संध्याकाळ. तिथे माझी काळी चहा उकळत आहे. तेवढ्यातच बाळ उठल्यानंतर परत त्याला घेतलं. जास्त वेळ झोपलं नाही संध्याकाळचं ते, तर जेवढा वेळ झोपलं तेवढा वेळ झोपू दिला आणि उठवून घेतलं. त्यानंतर त्याला पाणी पाजलं आणि आता इथे मी त्याला घेऊन किचनमध्ये आहे. माझी चहा पण उकळून झाली होती आणि चहा उकळून झाल्यानंतर मग कपामध्ये मी काढून घेतली आणि इथे मी हॉलमध्ये प्यायला बसले. तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या.